हॅलो, मी वैशाली शेखर. चला, आपल्याकडे 1-2 पेशंट ऍडमिट झालेले आहे. बघू आपण त्यांना काय त्रास आहे. नाव काय तुमचं? आणि कुठं राहते तुम्ही? त्रास काय तुम्हाला कधी? नाव काय तुझं? प्रतीक्षा प्रभू यांचे आणि कुठं राहते तू? उमराळा वाशिमपूर ओके, तुला काय त्रास आहे? पायसचा त्रास. हॅलो डॉक्टर भारती, आपल्याकडे आज पाईलचे पेशंट ॲडमिट झालेले आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिस इज डॉक्टर भारती फ्रॉम शिव पाईल्स डे केअर क्लिनिक. दोनही पेशंट्स बोलतात आहे की त्यांना पाईल्स आहे. पाईल्स मूळव्याध, व्याधमुळी, बवासीर एकच शब्द आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश. दोघींना पण पाईल्स नाहीत. शीच्या जागेचा कुठला पण आजार म्हणजे मूळव्याध नाही. या दोन्ही पेशंटला मूळव्याध नाही, यांना फिशर नावाचा आजार आहे. फिशर म्हणजे कडक लॅट्रिन, कॉन्स्टिपेशन किंवा लूज मोशन्स या दोन्हीमुळे होणारी शीच्या जागेला जखम. फिशर हा आजार 70 ते 80% गोळ्या औषधांनी बरा होतो. सर्जरी, ऑपरेशनची गरज भासत नाही. 20 ते 30% रुग्ण ज्यांना अतिशय तीव्र वेदना, जागा पूर्ण बंद होऊन जाणे हा जर त्रास असेल तर मग डे केअर सर्जरीमध्ये स्पिंटोटॉमी नावाची प्रोसिजर करून एका दिवसामध्ये रुग्णाला आराम पडतो. स्पिंटोटॉमी ही गोल्ड स्टँडर्ड प्रोसिजर आहे, ज्यामध्ये टाका लागत नाही, अतिशय अल्प रक्तस्राव होतो. डे केअर ट्रीटमेंटमध्ये ही प्रोसिजर करू शकतात. मॉर्निंगला पेशंट ॲडमिट, इव्हिनिंगला पेशंट डिस्चार्ज होतो आणि नेक्स्ट डेपासून त्यांचे रुटीन काम करू शकतो. बरेचदा पेशंट मूळव्याध, पाईल्स समजून योग्य निदान न करता उपचार करत राहतात, म्हणून योग्य निदान आवश्यक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये फिशर का होतो आणि फिशर नको व्हायला म्हणून काय करायला पाहिजे यावर डिस्कशन करू. टिल देन, बाय बाय.